तर मंडळी, आज आपण बनवणार आहे अळूवडी. तर अळूवडी बनवण्यासाठी आपल्याला काय काय सामग्री लागते ते आपण आता पाहणार आहोत. अळूवडी बनवण्यासाठी मी ते 1 बाउल बेसन घेतलेलं आहे. मसाल्यांमध्ये आपण वापरणार आहोत, इथे मी 2 टेबलस्पून लाल तिखट वापरणार आहे, 1 टेबलस्पून हळद वापरणार आहे, 1 टेबलस्पून जिरी वापरणार आहोत आणि आपल्याला चवीप्रमाणे मीठ घ्यायचं आहे. मी इथे 1 टेबलस्पून मीठ घेतलेलं आहे. इथे आपण ओली लाल मिरची आणि लसूण एकत्र वाटून घेतलेला आहे आणि व्हाईट तीळ घेतलेले आहेत. आता आपल्याला ह्या सगळे मसाले एकत्र करून याचं बेसनाचं बॅटर बनवून घ्यायचं आहे. इथे आपण पाने पण अळूचे स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि आता आपण बेसनाचं बॅटर बनवण्यासाठी स्टार्ट करणार आहोत. आपण ह्या बाउलमध्ये सगळं हे बेसन आपण ॲड करून घेणार आहोत. आता आपण हे मसाले, लाल तिखट, आपली हळद आणि 1 टेबलस्पून जिरी ह्या बेसनामध्ये ॲड करणार आहोत. आता आपण लसूण आणि मिरचीचा ठेचा ॲड करणार आहोत. आता आपण याच्यामध्ये आपण तीळ ॲड करत आहोत. आता आपल्याला याच्यामध्ये थोडे थोडे पाणी ॲड करायचे आहे. आणि हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे बॅटर. आपल्याला हे बेसनचे बॅटर प्रॉपरली मिक्स करून घ्यायचे आहेत. प्रॉपरली ते एकजीव झालेलं पाहिजे. अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता आपलं हे बेसनाचं बॅटर प्रॉपरली रेडी झालेलं आहे. आणि आता आपण अळूची वडी करण्यासाठी घेणार आहोत. अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता आपण ह्या सगळ्या पानांना एकावर एक ठेवून बेसनाचं पीठ लावून घेतलेलं आहे. आता आपल्याला एका साईडने ही वडी अशी फोल्ड करायची आहे. ही पानं अशी फोल्ड केल्यानंतर याला पण आपल्याला पीठ लावून घ्यायचं आहे. आता दुसऱ्या साईडने सेम प्रकारे आपल्याला ती वडी फोल्ड करायची आहे. इथे पाहू शकता तुम्ही एका दुसऱ्या साईडने पण याला फोल्ड केलेला आहे. आणि आता आपल्याला याला बेसनाचं बॅटर लावून घ्यायचं आहे. आपण हे दोन्ही साईड आता फोल्ड करून घेतलेलं आहे. आता खालच्या साईडने पण आपल्याला याला असं फोल्ड करून घ्यायचं आहे आणि याला बॅटर लावून घ्यायचं आहे. आता आपलं हे बॅटर प्रॉपरली लावून झालेलं आहे. आता आपल्याला ही वडी अशी फोल्ड करत करत अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता आपली ही अळूची वळकुटी रेडी झालेली आहे. हिला आपल्याला पाण्यावरती वाफवून घ्यावे लागणार आहे. सो आता आपण हिला वाफवण्यासाठी ठेवणार आहोत. इथे एका पात्रामध्ये पाणी घेतलेलं आहे. आता यामध्ये आपण ह्या वळकुटी बॉईल करण्यासाठी ठेवणार आहोत. आणि आपण याला झाकण लावून 10 मिनिटं शिजवणार आहे. आता आपल्या ह्या वळकुटी ठेवून झालेल्या आहेत. आता आपण याला झाकण लावून घेणार आहे आणि याला आता आपण 10 मिनिटं असंच वाफेवर शिजवणार आहोत. अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता इथे आपल्या आता वड्या शिजलेल्या आहेत. आता आपण ह्या थंड पडण्यासाठी काढून घेणार आहोत. आता आपली अळूची वळकुटी ही थंड झालेली आहे. आता आपण ह्या वळकुटीच्या वड्या काढूयात.
आता आपल्या अळूच्या वड्या ह्या कट करून झालेल्या आहेत. आता आपण यांना डीप फ्राय करून घेणार आहोत. मी इथे इकडे तेल तापायला ठेवलेले आहे. तुम्ही पाहू शकता आपलं तेल हे गरम झालेलं आहे. आता आपण याच्यामध्ये या अळूच्या वड्या डीप फ्राय करण्यासाठी ठेवणार आहोत. तुम्ही पाहू शकता आपल्या वड्या ह्या डीप फ्राय झालेल्या आहेत. आता आपण ह्या वड्यांना काढून घेणार आहोत तेलामध्ये. अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता आपली कुरकुरीत अशी अळूची वडी रेडी झालेली आहे. तर चला तर मग या अळू वडी खायला